राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेऊन सरकारने जिल्ह्यांचं विभाजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची यादी सोशल मीडियावर फिरू लागली आहे। सध्या राज्यात 36 जिल्हे असून नव्याने समावेश झाल्यानंतर जिल्ह्यांची संख्या 57 वर होणार आहे। सांगली जिल्ह्यातील 3 तालुक्यांचा समावेश असलेला मानदेश हा नवीन जिल्हा होणार आहे। त्यामध्ये जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत तालुक्यांचा समावेश होणार आहे। नवीन जिल्ह्याबाबतची घोषणा 26 जानेवारीला होणार असल्याची चर्चा आहे। मात्र सरकारकडून प्रत्यक्षात घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। सध्या राज्यातील जिल्ह्यांची संख्या 36 आहे, तर पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या 6 प्रशासकीय विभागात या जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे। यापैकी काही जिल्ह्यांचं प्रशासकीय कार्यक्षेत्र मोठं आहे। प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने जुन्या जिल्ह्यांचं विभाजन करून नव्याने जिल्हा निर्मिती करण्याचा प्रस्ताव सन 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने मांडला होता। नव्याने 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची नव्याने निर्मिती करणं असा प्रस्ताव होता। या अनुषंगाने सरकारने नव्याने 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला। यामध्ये सांगली, सातारा आणि सोलापूरमधील काही तालुक्यांचा मिळून मानदेश या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर आणि जत या 3 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही सूचना अथवा लेखी आदेश नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदीत साखर कारखान्याने मळी मिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने नदीचं प्रदूषण झालंय। या नदीपात्रात पाण्याला हिरवा रंग आलाय, त्यामुळे नदीतील मासे, मगरी यांचा मृत्यू झालाय। मासे नदीपात्रात मृत अवस्थेत तरंगत आहेत। वारणा नदी काठावर मासे मेल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे, तर लोकांचे आरोग्य धोक्यात आलंय। वारणा नदीचे हे पाणी काठावरील चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, देवडे तसेच अनेक गावांना पिण्यासाठी वापरलं जातं। या पाण्याचे दुर्गंधयुक्त असा वास होतोय, त्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिलं नाहीये। प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। 2 महिन्यांपूर्वी वारणा नदी पात्रात शेकडो मासे दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती। या प्रकरणी प्रदूषण मंडळाने संबंधित कारखान्यांना नोटीस देखील पाठवली होती। मात्र पुन्हा काही महिन्यातच दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। प्रदूषण महामंडळ नेमकं काय करतंय असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत। प्रदूषणात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत। महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेले 35 जिल्ह्यांचं विभाजन आणि पुनर्रचना करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती शासनाच्या विचाराधीन असल्याचं समजते। विटा हे जिल्हा केंद्र करून खानापूर, आटपाडी, खटाव, मान, कडेगाव, पलूस या 6 तालुक्यांच्या नवीन जिल्ह्यांची निर्मिती करावी आणि त्यास सुवर्णनगरी हे नाव द्यावं अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे। यावेळी मुळीक म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यात सध्याचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव या तालुक्यांचा समावेश होता। तसेच औंध, जत, फलटण, कुरुंदवाड, सांगली, मिरज, बुधगाव ही संस्थाने होती। 1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्ह्याचं विभाजन होऊन दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा असे 2 जिल्हे निर्माण झाले। 21 नोव्हेंबर 1960 रोजी दक्षिण सातारा जिल्ह्याचे सांगली जिल्हा असं नामकरण करण्यात आलं। सातारा आणि सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ आणि लोकसंख्या पाहता या जिल्ह्यांची पुनर्रचना करणं गरजेचं वाटतं। सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील मान, खटाव या 6 तालुक्यांचा नवीन जिल्हा निर्माण करण्यात यावा। या जिल्ह्याचं केंद्र विटा या ऐतिहासिक आणि मध्यवर्ती ठिकाणी असावं। या 6 तालुक्यांचा जिल्हा निर्माण करून त्याचे जिल्हा केंद्र विटा करून या जिल्ह्यास सुवर्णनगरी असं नाव दिल्यास या गलाई व्यावसायिकांचा सन्मान होणार असल्याचे ॲडव्होकेट मुळीक यांनी सांगितले। मिरज अर्जुनवाड रोडला नारायण विष्णू माळी हे आपली कार रस्त्याच्या कडेला थांबवले असताना त्यांना तिघांनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती। याबाबत त्यांनी गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली होती। गांधी चौकी पोलिसांनी सुमित शत्रुघ्न काळे हा चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी नशेवन हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी छापा टाकून त्याला घेऊन त्याच्याकडून 4,000 रुपये किमतीचं घड्याळ, 25,000 रुपये किमतीचं मंगळसूत्र, 10,000 रुपयांची अंगठी तसेच चाकू असा एकूण 39,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यातील आणखी जितू चव्हाण आणि हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। मिरज अर्जुनवाड रोडवर रस्त्याच्या कडेला नारायण लिमे हे कार लावून थांबले असताना कारचा दरवाजा उघडून तिघांनी चाकूचा धाक दाखवून
त्यांच्याकडून एक टायटन कंपनीचे घड्याळ, एक सोन्याचं मंगळसूत्र, एक सोन्याची अंगठी काढून घेतली होती. चोरीचा काही मुद्देमाल सुमित काळे हा विक्रीकरिता मिरजेतील नशेमन हॉटेलजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर तपास पथकाने सापळा रचून आरोपी सुमित शत्रुघ्न काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक टायटन कंपनीचं घड्याळ, एक सोन्याचं मंगळसूत्र, एक सोन्याची अंगठी आणि चाकू असा एकूण 39,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. श्री अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीतील 17 ते 27 जानेवारी दरम्यान श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी 22 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार असून तेही मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सोहळ्याचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली आहे. ते म्हणाले, कल्पद्रुम क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या अयोध्या नगरीत हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात केचे श्रीराम कथा समाधान महाराज शर्मा हे रामकथा मराठीतून सांगणार आहेत. दररोज रामकथा कीर्तन होणार आहे. या निमित्त ध्वजारोहण, नामसंकीर्तन सोहळा, शोभायात्रा, श्रीराम विवाह, श्रीराम राज्याभिषेक, श्रीराम जन्मोत्सव अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. 17 रोजी सकाळी 8:30 वाजता शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. 18 रोजी सकाळी 8:30 वाजता राम मंदिर चौकातून भव्य दिव्य अशी कलश शोभायात्रा निघणार असून अयोध्या नगरीत पोहोचणार आहे. या शोभायात्रेत हजारो रामभक्त, हत्ती, उंट, घोडे यांच्यासह 15 ते 20 प्रकारचे वाद्य पथक ही सहभागी असणार आहे. 17 ते 27 जानेवारी दरम्यान होणाऱ्या नामसंकीर्तन सोहळ्यात कान्होबा महाराज देहूकर, योगीराज महाराज गोसावी पैठण, गोविंद महाराज जाट देवळेकर, उमेश महाराज दशरथे, महादेव महाराज राऊत, चैतन्य महाराज देगलूरकर, जयवंत महाराज बोधले, कृष्णा महाराज चवर, ऋषिकेश महाराज वास्कर, भागवत महाराज चौरे यांची कीर्तने होणार असल्याचे मनोहर सारडा यांनी सांगितले. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रमोद मालू, विश्वास गवळी, रमाकांत घोडके, मोहन जंगम, लक्ष्मण नवलाई, राहुल ढोपे पाटील, ओमप्रकाश धववर, RB पाटील आदी जण मान्यवर उपस्थित होते. चुकीच्या पद्धतीने आकारलेला अन्यायकारक मालमत्ता कर तातडीने रद्द करण्यात यावा यासाठी आज मिरजेत महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र अडसूळ यांना याबाबत निवेदन देण्यात आले. सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका कर निर्धारक यांच्याकडून नागरिकांना नुकत्याच नवीन दराने मालमत्ता कर आकारणीच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या असून त्याबाबत मालमत्ताधारकांनी आपल्या हरकती देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. नागरिकांकडून याला मोठा विरोध होत असून तो योग्य आहे. मिरज विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही या अन्यायकारी दरवाढीला तीव्र विरोध करत असून ही दरवाढ तातडीने रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचं सांगण्यात आले. नागरिकांकडून भरमसाठ मालमत्ता कर वसूल करून महापालिका सर्वसामान्य जनतेला कोणत्याही मूलभूत सुविधा योग्य पद्धतीने देण्यास असमर्थ ठरली आहे. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ड्रेनेज व्यवस्था कोलमडलेली आहे. नागरिकांना पुरेसा व वेळेत पाणी पुरवठा होत नाही. जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेत. रस्ते व फुटपाथ अतिक्रमांनी व्यापले. शहरात एकही चांगलं उद्यान नाही. शहरात महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही. भाजी मंडईचा प्रश्न व छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. रस्ते रुंदीकरण गेल्या 35 वर्षात झालं नाही. महापालिका शाळांची दुरावस्था आहे. स्मशानभूमीकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे. महापालिकेचा गलथान आणि भ्रष्ट कारभार यास कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना राज्य शासनाकडून हा महामार्ग रेटला जातोय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग रद्द करावा. शेती बचाव कृती समितीची चर्चा करावी. अन्यथा सांगलीच्या दौऱ्यावर आल्यानंतर 22 रोजी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार असल्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी दिलाय. त्यांनी या संदर्भात बुधवारी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील आणि पोलीस अधीक्षकांना मागण्यांचं निवेदन दिलं. भाई दिगंबर कांबळे म्हणाले, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील 19 गावांमधून जातो. या गावात द्राक्षबागा, ऊस आणि इतर फळे झाडे मोठ्या प्रमाणात बाधित होणार आहेत. नदी काठावरील गावात महामार्गाची उंची वाढल्यामुळे तसेच भराव पडल्यामुळे पुराचा मोठा धोका निर्माण होणार आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी असल्याने ते भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. शक्तीपीठ महामार्गासाठी पारित केलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी गेले वर्षभर झालं बाधित शेतकरी संघर्ष करत आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने अनेक आंदोलने, मोर्चे काढून शासन दरबारी वारंवार निवेदनं दिले. त्याची कसलीही दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. उलट महामार्ग रेटण्याचं काम मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. 22 रोजी मुख्यमंत्री सांगलीला येणार आहेत. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांना आपल्या व्यथा मांडण्यासाठी वेळ द्या, अन्यथा गाड्यांचा ताफा अडवू असा इशारा भाई दिगंबर कांबळे यांनी दिलाय. ऑन ड्युटी 24 तास वाहतूक पोलीस सेवेत असून
ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वाहतूक नियमन करतात। यात ड्युटी काळात हृदय आणि श्वसनाच्या विकारांचा सामना काहींना करावा लागतो। म्हणूनच 36व्या रस्ता सुरक्षा अभियानाचं औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले। 97 अंमलदारांची नेत्रचिकित्सा आणि 76 अंमलदारांची श्वसन विकार तपासणी करण्यात आली। या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात ही 55 अंमलदारांनी रक्तदान केले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, त्यासोबतच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, वाहतूक संघटनेचे बाळासाहेब कलशेट्टी, आनंद सावंत, महेश पाटील, टॅक्सी मॅक्सीचे अनिल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन झालं। मिरजेचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर पृथ्वीराज मेथे यांनी अंमलदारांची तपासणी केली। श्वसनाविषयी योग्य मार्गदर्शन आणि सल्लाही डॉक्टर मेथे यांनी दिलाय। प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी हृदयाचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन सल्ला दिला। त्यांच्या टीम मार्फत तपासणी करण्यात आली। 50 नंतर घ्यावयाची काळजी याविषयी सल्ला देण्यात आलाय। सुदर्शन आई हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश वाही यांच्या टीमने नेत्र तपासणी केली। अनेकांना 40 नंतर चष्मा लागल्याचं दिसून आले। दरम्यान शासकीय रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। वाहतूक शाखेतील अंमलदारांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आणि टीमने याचं संयोजन केलं। सांगली शहरांमधील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे। त्यामुळे महापालिका क्षेत्रात लोकसहभागातून 24,000 वृक्षांची लागण करण्याचं उद्दिष्ट असल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले। दरम्यान महापालिका क्षेत्रात वृक्षगणना देखील सुरू असून ऐतिहासिक वारसा जपणारी झाडे असल्याचं त्यांनी सांगितलं। महापालिका क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड करून पर्यावरणपूरक संकल्प राबवण्याचे धनुष्य नागरिकांच्या सहभागाने उचलण्यात आले। त्यासाठी नागरिकांनी सूचना महापालिकेत द्याव्यात असं आवाहन देखील आयुक्तांनी केलं। ते म्हणाले, महापालिकेची स्थापना 1998ला झाली। त्यावेळीपासून स्वच्छ व सुंदर सांगली शहर संकल्पना राबवण्यात येते। आता ही चळवळ व्यापक करण्यासाठी या मोहिमेत लोकांचा सहभाग घेण्यात येणार आहे। त्यासाठी प्रशासन जोमाने कामाला लागले। शहरात वृक्षांची लागवड केल्यास प्रदूषण देखील नियंत्रणात येतं। त्यामुळे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या काळात 25,000 झाडे लावण्यात येणार आहेत। त्या दृष्टीने आता तयारी सुरू करण्यात आली आहे। आपला परिसर प्रदूषणमुक्त आणि पुरेपूर ऑक्सिजनयुक्त करण्यासाठी झाड ही संपदा समजून वाढवणं काळाची गरज आहे। जागतिक पर्यावरण समतोल राखत असताना वृक्ष लागवड संगोपन ही संकल्पना नव्याने पुढे येते। प्रशासनाच्या या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावं आणि आपल्या संकल्पना उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांच्याकडे द्याव्यात असं आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलंय। महापालिका क्षेत्रात स्वच्छतेचे काम पारदर्शीपणे होण्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी आरोग्य विभागाकडे कार्यरत असलेल्या 1200 स्वच्छता कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या। याला लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनेने जोरदार विरोध केल्याने वातावरण तापलं होतं। अखेर आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले। आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या सुमारे 1200 सफाई कर्मचाऱ्यांची एकाच वेळी बदल्या केल्या होत्या। यात कायम सेवेतील तसेच मानधन आणि बदली कामगारांचा समावेश होता। गेल्या अनेक वर्ष राजकीय वशिल्यातून एकाच प्रभागात ठाण मांडलेले कर्मचारी यामध्ये होते। मात्र या बदल्यांमुळे काही वयोवृद्ध आणि महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली होती। बदलीमुळे घरापासून 7 ते 10 किलोमीटर लांब कामासाठी जावं लागत आहे। या कर्मचाऱ्यांची कामाची वेळ पहाटे 5 वाजता सुरू होत असल्याने पहाटे लवकरच आवरून कामावर जाणं महिला सफाई कर्मचाऱ्यांना त्रासाचं होतंय। त्यामुळे माजी नगरसेवक आणि कर्मचारी संघटनांनी या बदल्या रद्द करण्याची मागणी केली होती। शिवाय आमदार सुधीर गाडगीळ यांनी देखील बदल्या रद्द कराव्यात अशी मागणी आयुक्तांकडे केली होती। आयुक्तांची दखल घेत उपायुक्त वैभव साबळे यांना बदल्या रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार उपायुक्त साबळे यांनी 1200 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे।